कमिंग टू द टीनेजर्स, आता ह्याच्यामध्ये असं होतं ना निरंजन, की एक तर पहिली गोष्ट म्हणजे ही मुलं जी असतात ना, ही ऑलरेडी इतकी कन्फ्युज्ड असतात. फिजिकल चेंजेस चालू असतात, कळत नसतं काय चाललं आहे, बरोबर आहे. तर ती जी एक 6-7 वर्षाची फेज असते ट्रान्सफॉर्मेशनची, 13 पासून ते 19 पर्यंतची, तू बघितलं असशील की हे लवकर पटकन असं फॅमिली फंक्शन्सला येत नाहीत, टाळतात वगैरे, आणि तिथे मग ते कॉन्फ्लिक्ट सुरू होतात आईवडिलांचे. हम्म. पण ते कंट्रोल मोडमध्ये जेव्हा जातात, की तू असंच केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, आता तू इतक्या वेळा अभ्यासाला बसला नाही आहेस, हे केलं नाही, दॅट ट्रिगर्स. म्हणजे मुलं तुमच्याबरोबर केव्हा ओपन अप होतील, जेव्हा त्यांना जाणवेल की मला जज केलं जात नाही आहे, मला कम्पेअर केलं जात नाही आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे बरेचसे पालक जे आहेत ना, ते कम्पॅरिझन मोडमध्ये जातात. बघ त्यांनी किती केलं, बघ, आणि आम्हाला हे सगळं मिळालं नव्हतं, तुम्हाला सगळं प्लॅटरवर मिळतं आहे, हो. हेही त्यांना आवडत नाही मुलांना. मुलं म्हणतात नव्हतं द्यायचं, वी डिडंट आस्क यू. मग इथे कॉन्फ्लिक्ट सुरू होतात. मुलं समोर येऊन बसतात आणि पालक म्हणतात की ह्यांना आम्ही सगळं दिलं आहे, बघा काही कष्ट नाही, आम्ही एवढे कष्ट केलेत. आणि मुलांचं अगदी ब्लंट उत्तर असतं, आम्ही सांगितलं द्यायला हे सगळं.